लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी लावली होती। 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती त्यांनी एक टीका करत असताना वादग्रस्त विधान केलं होतं। त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयामध्ये मानहानीचा खटला देखील सुरू आहे। या प्रकरणामध्ये नवीन जामीनदार सादर करण्यासाठी त्यांनी न्यायालयामध्ये हजेरी लावली। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाच्या नंतर आता राहुल गांधी यांचे जामीनदार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे असतात। राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावरती सपकाळांनी स्वाक्षरी देखील केली आहे। दरम्यान या संदर्भातली पुढची सुनावणी ही मार्चमध्ये होणार असल्याची माहिती राहुल गांधींच्या वकिलांनी दिली आहे। तर राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय माहिती दिली आहे बघूया। राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर्स माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले। दरम्यान या प्रकरणामध्ये ज्यांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे त्या राजेश कुंटे यांची प्रतिक्रिया येते बघूया। आपल्याबरोबर राजेश कुंटे सर आहेत। सर, हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये तुम्ही तक्रारदार आहात, तुम्ही या ठिकाणी उभे आहात, इतके वर्ष ही केस चालू आहे। आज नेमकं कोर्टात काय झालं? राहुलदार यांनी जो पहिला जामीनदार दिले होते त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना भारतीय कायद्याप्रमाणे परत नवीन जामीन देणं आवश्यक होतं। त्यामुळे आज त्यांनी परत नवीन जामीनदार देऊन ती जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यांना जामीन मंजूर झाला। नवीन जामीनदार म्हणून कोणाचं नाव त्यांनी दिलेलं? हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचे नवीन जामीनदार आहेत। सर, ही जी केस आहे ती 2014 पासून इथे सुरू आहे। तुम्ही 2014ला ही केस दाखल केलेली होती, तेव्हापासून अजूनही आता 12 वर्ष आली केसला। काय वाटतंय, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे अजूनही की ही केस लवकरात लवकर संपेल? न्यायावरती पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे लवकरात लवकर निर्णय लागेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे। काय नेमकं म्हटलेलं होतं त्यावेळी राहुल गांधी यांनी? राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या कार्यकर्त्यांवरती महात्मा गांधींच्या खुनाचा आरोप केला होता, त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता आणि ह्या खोट्या वक्तव्यामुळे मी त्यांच्यावरती डिफामेशन केस भिवंडी कोर्टात दाखल केलेली आहे। अजूनही ही केस भिवंडी कोर्टामध्येच आहे, अजून एक पायरी देखील वरती चढलेली आहे। आतापर्यंत काय काय प्रोसिडिंग झालेले आहेत, कुठपर्यंत केसची सुनावणी पोहोचलेली आहे? माझी सुनावणी पूर्ण झालेली आहे, माझी क्रॉस पण पूर्ण झालेली आहे। आता 202च्या अन्वये जो पोलीस रिपोर्ट सादर केला होता त्या सायकर साहेबांची बाजू मांडून झालेली आहे। आता त्यांची क्रॉस ही पुढच्या तारखेला सुरू होईल। ज्यावेळी हा रिपोर्ट दाखल केला होता ते तपास अधिकारी होते की हा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे असं म्हणून, तर त्या संदर्भातला तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्टवर अजूनही पुढची सुनावणी झाली नाही आहे, म्हणजे त्याच्यावर अजून क्रॉस झाली नाही आहे त्या अधिकाऱ्यांची? त्यांची क्रॉस पुढच्या तारखेला होणार आहे। आज होणार होती पण कोर्टाने पुढच्या तारखेला घेऊ असं सांगितलेलं आहे, त्यामुळे पुढच्या तारखेला ती क्रॉस पूर्ण होईल। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, भिवंडी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी राहुल गांधींची आज भेट घेतली। 12 वर्ष होऊन गेली राहुल गांधींवरचा खटला अजूनही सुरू आहे, हे दुर्दैवी असल्याचं बाळामामा म्हात्रे यांनी म्हटलंय। आपल्या देशाचं दुर्दैव आहे की 2014ची केस 12 वर्ष झाली, निकाल लागत नाही। हे सगळे निकाल हे ठीक आहे ना, अशा प्रकारचे निकाल तर 3 महिन्याच्यात लागायला पाहिजे, पण 12 वर्ष काय निकाल प्रलंबित ठेवू नये। दरम्यान मुंबई विमानतळावरून भिवंडीकडे रवाना झालेल्या राहुल गांधींना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। मुलुंडच्या टोल नाक्यावरती राहुल गांधींना हे काळे झेंडे दाखवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। यानंतर पोलिसांनी भाजपच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं।
तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. यानंतर काँग्रेसच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय. आज बघितलं ठाण्यामध्ये येताना टोल नाक्यावरती त्यांनी जे प्रमाणे काळे झेंडे समोर जाऊन दाखवले, दगडफेक होण्याची शक्यता होत्या, त्यांना गोळी मारण्याची धमकीसुद्धा आलेली आहे. तर हे निंदनीय आहे. आणि आमच्या भिवंडी काँग्रेसच्या वतीने आमचे अध्यक्ष रशीद ताहीर, आमचे आमदार रईस शेख, आमचे उपमहापौर तारिक मोमीन, आम्ही सर्व पदाधिकारी, मी नगरसेवक प्रशांत लाड, या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन इकडं आम्ही आंदोलन करण्यासाठी आम्ही जमलेलो होतो. कारण की हे निंदनीय झालेलं ठाण्याची बातमी आम्हाला कळतात, परंतु कोर्टाच्या बाहेर ही परत कायदा सुव्यवस्थेची बाब समोर आली असती, म्हणून आम्ही आता तो आंदोलन पुढे करू. परंतु या भाजपा सरकारचा, या गवर्नमेंटचा आम्ही निषेध करतो. आज राहुल जी की भिवंडी आगमन पर मुलुंड में जो राहुल जी के साथ हुआ है, जिस तरीके से भाजपा के लोगों ने काले झंडे दिखाए हैं उनकी गाड़ी के सामने, ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है. इसलिए कि इससे पहले राहुल जी को बड़ा थ्रेट दिया गया था. भाजपा के एक कार्यकर्ता ने उनको गोली मारने की धमकी दी थी और आज उनके सामने जिस तरह से गाड़ी के सामने आए हैं वो बहुत ही चिंतनीय है. ये जांच का विषय है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को उस पर जवाब देना चाहिए. वो गृह मंत्री भी हैं और वहाँ की जो पुलिस सिक्योरिटी थी उनके खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए कि कैसे लोग उस सुरक्षा चक्र के अंदर घुस चुके हैं. उनकी जो सिक्योरिटी है उसके अंदर किसी को अलाउ नहीं होता है. काले झंडे लेकर के उनके सामने आए हैं. अगर कोई घटना बड़ी हो जाती है इसका जवाबदेह कौन है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.